नमस्कार. विद्यार्थ्यांच्या विनंतीचा विचार करता महाराष्ट्र CET सेलनं PCM आणि PCB गटाच्या दुसऱ्या प्रयत्नासाठी म्हणजे सेकंड अटेम्प्टसाठी पुन्हा एकदा विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन करण्याची संधी उपलब्ध करून दिलेली आहे. आणि ही संधी फक्त एका दिवसासाठीच आहे. ती म्हणजे 23 एप्रिल 2026. लक्षात घ्या, 23 एप्रिल 2026 कधी सुरू होणार आहे? तर आज रात्री बरोबर 12:01 आणि तो संपणार आहे कधी? 23 तारखेला रात्री 11:59. म्हणजे एवढ्याच कालावधीमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी आज अखेरपर्यंत रजिस्ट्रेशन केलेलं नाही त्यांच्यासाठी ही संधी आहे. दुसरं, ज्यांनी पहिल्या आणि दुसऱ्या अटेम्प्टचे रजिस्ट्रेशन यापूर्वीच केलेलं आहे त्यांच्यासाठी ही संधी बिलकुल नाही. ज्यांनी पहिला अटेम्प्ट रजिस्ट्रेशन करून ती परीक्षा दिलेली आहे किंवा ते देणारे आहेत, परंतु त्यांना असं वाटतं की आणखीन चांगला परफॉर्मन्स काय मी सेकंड अटेम्प्टमध्ये करू शकतो, अशाही विद्यार्थ्यांच्यासाठी पुन्हा एकदा त्यांना सेकंड अटेम्प्ट देण्याची संधी आहे. म्हणजे ज्यांनी सेकंड अटेम्प्टचं रजिस्ट्रेशनच केलेलं नाही अशा सर्व विद्यार्थ्यांच्यासाठी की जे पहिल्यांदाच रजिस्ट्रेशन करतायत अशा विद्यार्थ्यांच्यासाठी ही महाराष्ट्र CET सेलनं एक संधी उपलब्ध केलेली आहे. आणि ही संधी देत असताना त्यांनी एक अट घातलेली आहे की अर्ज भरत असताना विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक भरायचा आहे. तो इतका काळजीपूर्वक भरायचा आहे की त्यासाठी एडिट फॅसिलिटी उपलब्ध नाही. म्हणजे तुम्ही तो सबमिट करण्यापूर्वी खात्री करून घ्यायची आहे की भरलेला अर्ज 100% बरोबर असणार आहे. मग तो PCM गटाचा आहे का PCBचा आहे, तुम्ही कोणत्या देणार आहेत त्यासाठी ते असणार आहे. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे की लेट फी 500 रुपये इथं असणारी आहे. हे आपण विसरून चालणार नाही, कारण ती प्रोसेस पूर्ण करायची असेल, रजिस्ट्रेशन पूर्ण केव्हा होणार? ती 500 रुपये लेट फी भरल्यानंतरच. हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यामुळं विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एक दिलेली पुन्हा एक मोठी सुवर्ण संधी आहे, ती एका दिवसाची आहे. याचा फायदा आपण निश्चित घ्या आणि हा व्हिडिओ पाहिल्यानंतर इतरांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. प्रत्येक विद्यार्थ्याला संधी मिळणं हे आवश्यक आहे. संधी मिळाली तर निश्चित त्याचा चांगला उपयोग विद्यार्थी करून घेऊ शकतो. तर मला वाटतं हे एक नवीन अपडेट आहे, ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ काढलेला आहे. धन्यवाद.